नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. मित्रांनो, आज भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडणार आहे. ते म्हणजे गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं पर्व तिसरं हे मैदान या ठिकाणी पार पडणार आहे. त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातला देव तो म्हणजे विक्रमादित्य बकासूर. विक्रमादित्य बकासूर सुद्धा या मैदानामध्ये धावण्यासाठी येणार आहे. तर मित्रांनो, या आपल्या बकासूरचा लाडक्या बकासूरचा गट क्रमांक किती आणि पाहायला गेलं तर त्याचा पैरा कोण, त्याच्यासोबत कोणकोणते टॉपचे नंदी या मैदानामध्ये धावण्यासाठी येणार आहेत, याची सर्व डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, हे जवळजवळ तिसरं पर्व म्हणजे गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त करामाई केसरी म्हणून तालुका पुरंदर आणि मैदान देखील पुरंदरच येथे पार पडणार आहे. तर मित्रांनो, इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले. तर मित्रांनो, कोणकोणते टॉपचे नंदी या मैदानासाठी धावण्यात येणार आहेत, तर सगळ्यात प्रथम पाहायला गेलं तर शाकीर भाई पटेल यांच्या ह्याचे सुद्धा शाकीरताचे सुद्धा या नंदी या मैदानासाठी धावण्यात येणार आहेत. ते म्हणजे सम्राट राजा या ठिकाणी या मैदानासाठी धावण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर पाहिलं गेलं तर उमेश शेठ भादळे यांचा देखील आणि पाहिलं गेलं तर उमेश शेठ हरपळे यांचा देखील चिमण्या देखील या मैदानासाठी धावण्यासाठी येणार आहे. त्यास दुसरं पाहिलं गेलं तर सर्वांचा लाडका पाहिलं गेलं तर पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल आपला सध्या पाहायला गेलं तर संघर्ष करतोय. तर मित्रांनो, पिंटू शेठ मोडक यांच्या नावाने देखील या ठिकाणी चिठ्ठी निघालेली आहे. तर मित्रांनो, कॉकटेल देखील या मैदानासाठी येणार आहे. मित्रांनो, कॉकटेल देखील आज गुलालासाठी पात्र व्हावा हीच आपण सर्व चरणी इच्छा मानूया. कारण काय की कॉकटेल देखील भरपूर दिवस झालं गुलाल नाही. तर मित्रांनो, तुम्ही पाठिंबाचं जे काल मैदान झालं त्या कालच्या मैदानात देखील पाहायला गेलं तर लक्ष्मणरावांनी भरपूर 6 महिन्यांनी गुलाल पात्र केला. तर मित्रांनो, त्यांनी संघर्ष सोडला नाही. पुन्हा हारायचा, पुन्हा उठायचा आणि पुन्हा लढायचा हा संदेश आपल्या लक्ष्मणरावांनी आपल्याला दिला. त्यानंतर पाहिलं तर दुसरा कोण येणार आहे बघा, तर पृथ्वीराज दादा खुटवळ यांच्या नावाने देखील या मैदानामध्ये चिठ्ठी निघाली. तर मित्रांनो, पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा बैजा, त्यानंतर पाहिलं तर दैवत सरपंच दैवत गोवेकर यांच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली. ते म्हणजे आपला त्यांचा प्रभू म्हणजे जे पृथ्वीराज दादा खुटवळ यांची नवीन खरेदी आहे ती प्रभू देखील या मैदानामध्ये आपल्याला धावताना दिसणार आहे. त्यानंतर शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट किंवा त्यांच्याच धावणीचा मल्हार या मैदानामध्ये आपल्याला धावताना दिसू शकतो. त्यानंतर दुसरं पाहिलं गेलं तर सचिन शेठ चव्हाण वाई यांच्या 81 रायफल यांच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली. त्यांच्याच धावणीचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81 किंवा म्हणजे वारसदार मोठ्या मैदानाचा मोठा वारसदार म्हणजे 81 सिकंदर सुद्धा या दोन्ही नंदीपैकी एक नंदी या मैदानामध्ये दिसू शकतो. त्यानंतर पाहिलं तर सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की आपला सर्वांचा लडका विक्रमादित्य बकासूर सुद्धा या मैदानामध्ये 100% येणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की विक्रमादित्य बकासूरचा पैरा कोण आणि विक्रमादित्यचा गट क्रमांक किती. तर मित्रांनो, विक्रमादित्य बकासूरचा गट क्रमांक तो म्हणजे 12. त्यानंतर मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने गट क्रमांक 12 मध्ये चिठ्ठी निघाली. त्यानंतर गट क्रमांक 13 मध्ये सुद्धा मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली. या दोन्ही गटामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर पळू शकतो. कदाचित आपला ज्याच्या पैरेकराच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली असेल म्हणजे 1 ते 5 क्रमांकमध्ये ते निघाले असेल तिथे देखील आपला सर्वांचा लाडका बकासूर धावू शकतो. तर मित्रांनो, बकासूरचा पैरा असणार तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरांचा लखन आणि बकासूर पुन्हा ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे आणि पैरा हा ठिकाणी 100% फिक्स आहे. मित्रांनो, ही देखील जोडी कदाचित पाठीमागच्या मैदानामध्ये जे पेडगाव मैदान झालं असेल, जे हिंदकेसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती. भरपूर दिवस झाली ही जोडी एकत्र नव्हती, पण भरपूर दिवसांनी ही जोडी आता एकत्र आलेली आहे. तर मित्रांनो, ही जोडी एकत्र आली तर या गाडीला कसा वेग लागेल, ही गाडी आज प्रथम क्रमांकाची मानकरी होऊ शकते का, आपला सर्वांचा लडका विक्रमादित्य बकासूर कितवा क्रमांक करू शकतोय, पट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला तुम्ही विसरू नका. तर दुसरं पाहिलं तर आज भव्य दिव्य असं दुसरं पाहिलं तर बकासूरच्या धावणीचे सुद्धा वादळ असतील, साम्राज्य असेल, महाराज असेल या नंदीपैकी दुसरे नंदी सुद्धा या मैदानामध्ये येणार असल्याचे देखील समजतंय. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा.